श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 18 डिसेंबर, वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। उद्या 18 डिसेंबरला येणारी संकष्टी चतुर्थी ही वर्षातील शेवटची चतुर्थी असणार आहे। डिसेंबर हा शेवटचा महिना आहे, त्यामुळे या काळातील संकष्टी चतुर्थी ही अधिक खास असते। प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखुरा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते। संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये प्रगती होते। जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळते। या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात। श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात। त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। तसेच हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते, धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते। श्री गणेशाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांच्या व्रतासोबतच आणि सेवेसोबतच काही प्रभावी उपाय केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या बुधवार, वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी। या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान। कोणताही शत्रू हा तुमच्या समोर लोटांगण घालेल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही गणपती बाप्पा पूर्ण करतील। असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तर पहा, या मार्गशीर्ष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते, कारण बुधवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आलेली आहेत। यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे। या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे या दिवशी व्रत करून काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात। आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे सर्व अडथळे संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे। जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकट दूर करायचे असेल तर उद्याच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही अवश्य करा। उद्या सकाळीच आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरात आणायचं आहे। सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच हा जो एक उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही। जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही। पण या चतुर्थीच्या दिवशी जर आपण मनापासून हा उपाय जर केला, गणपती बाप्पांची उपासना जर केली तर आपली नक्कीच इच्छा ही पूर्ण होईल, कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत। जर तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी याबद्दल असेल, शारीरिक मानसिक तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता। तसेच तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट येत असेल, तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल तर असा शत्रू त्रास शत्रुपीडा दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। तर तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, उठून स्वच्छ स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य पंचामृत टाका। या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचामृत किंवा पंचगव्य टाकून स्नान करायला खूप महत्त्व आहे।
जर तुम्ही हे स्नान केलं तर साक्षात गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला लागलेले दोष, नकारात्मकता, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, जसे की जास्वंदाचे फूल, दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात। या झाडांची पूजा केल्याने किंवा या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या वृक्षांमध्ये असणाऱ्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो। यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत। जो पण व्यक्ती भक्तिभावाने एक जास्वंदाचं फूल हे बाप्पांना अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। अगदी त्याचप्रमाणे या झाडाचं पान देखील बाप्पांना अतिशय प्रिय आहेत। या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पा वास करतात आणि म्हणून या दिवशी आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान आणायचं आहे। आता पान घेताना तुम्हाला लाल जास्वंदाचं फूल ज्या झाडाला येते तर त्याच झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्या झाडाची एक काडीसुद्धा तुम्हाला तोडायची आहे। यानंतर हे पान घेऊन आपल्या देवघरासमोर जायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे। दिवा न लावता हा उपाय तुम्ही करू नका, कारण जेव्हा आपण काही उपाय सेवा करतो तेव्हा ती देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो आणि म्हणून अग्नीला साक्षी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे। पान स्वच्छ धुवून काढायचं आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे। जी जास्वंदाच्या झाडाची काडी तुम्ही घेतली आहे त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे। इच्छा अगदी थोडक्यामध्ये लिहायची आहे, जसे की धनप्राप्तीबद्दल असेल तर धनप्राप्ती, नोकरी मिळण्यासाठी असेल तर नोकरी प्राप्ती किंवा मुलांची प्रगती, पतीची प्रगती, व्यवसायात प्रगती, अशी जी काही इच्छा असेल त्या पानावरती तुम्हाला लिहायची आहेत। किंवा शत्रूंचा त्रास असेल तर शत्रुदोष असं तुम्हाला लिहायचं आहे आणि यानंतर त्याच कुंकवाने एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकवर तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे। यानंतर ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत। त्याला हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला 21 दुर्वांची जुडी देखील अर्पण करायची आहेत। यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे। 108 वेळा ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे। एक वेळा गणपती बाप्पांचं गणेश स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। संपूर्ण दिवस हे पान तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि दिवा हा संध्याकाळपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। सायंकाळी 5 वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते पान तिथून उचलायचं आहे। त्या पानावर असणाऱ्या दुर्वा तशाच तुम्हाला पानासोबत घ्यायच्या आहेत। ज्या तांदळावर तुम्ही हे पान ठेवलं होतं तर त्यातले 21 अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि त्या पानावरती ठेवायचे आहेत। त्या 21 दुर्वा ठेवायच्या आहेत, त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि एक धागा घेऊन तुम्हाला ते पान जे आहे तर त्या दुर्वांसहित तुम्हाला बांधून घ्यायचं आहे आणि यानंतर तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हे बाप्पांना अर्पण करायचं आहे। पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। हा उपाय जर तुम्ही चतुर्थी दिवशी केला तर नक्कीच गणपती बाप्पांच्या कृपेने तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल। बाप्पांचा तुम्हाला अखंड आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल। घरात मासिक धर्म सुतक असेल तर हा उपाय करू नका, तुम्ही पुढल्या चतुर्थीला केला तरी सुद्धा चालेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।